तर आज बनवली मी कुरकुरीत अशी आळूवडी. त्यासाठी काय केलं बघा, 5-7 आळूची पानं घेतली. पहिल्यांदा आळूची पानं बघा त्याची छान देठं काढून घेतली आणि मस्त अशी लाटण्याने बघा त्याच्या ज्या शिरा आहेत त्या शिरा छान लाटून घेतल्या. त्यानंतर बघा पानं छान अशी स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, आलं, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे जिरे आणि ओवा बघा मिक्सरला छान फिरवून घेतला. त्यानंतर एका वाटीमध्ये बघा बेसन घेतलं. त्या बेसनामध्ये जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं ते वाटण घातलं. थोडंसं लाल तिखट, थोडी हळद, थोडेसे पांढरे तीळ आणि थोडं चिंचगुळाचं पाणी घातलं. थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून बघा याचं छान असं बॅटर बनवून घेतलं. त्यानंतर बनवून घेतलेलं जे बॅटर आहे ते बॅटर बघा या आळूच्या पानाला छान असं लावून घेतलं. तर बघा आळूच्या पानाला बॅटर लावताना काय करायचं, पहिल्यांदा एक पान ठेवायचं. त्या पानाला बघा उलट्या साईडने छान असं बॅटर लावून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावरती आणखी एक पान ठेवायचं, त्यालासुद्धा छान बॅटर लावून घ्यायचं. असं करून एक एक करून बघा 4-5 पानाला बघा एकावरती एक ठेवून छान बॅटर लावून घ्यायचं आणि त्याच्या मस्त असा बघा रोल बनवून घ्यायचा. इथं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने याचा छान रोल बनवून घ्यायचा. आणि त्यानंतर काय करायचं, एका कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. त्या पाण्यावरती बघा एका जाळीमध्ये हा रोल ठेवून यावरती झाकण ठेवून मी हा रोल छान असा वाफवून घेतला. रोल वाफवून घेतल्यानंतर बघा थंड करून याला छान असं कट करून याच्या छान वड्या बनवून घेतल्या. आणि या वड्या ज्या आहेत बघा त्या कढईमध्ये तेलामध्ये छान असं अगदी मिडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत वड्या छान अशा फ्राय करून घेतल्या. इथं तयार आहेत आपल्या मस्त झटपट अशी कुरकुरीत आळूवडी. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही आळूवडी स्टीमरमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता. तुम्हाला फुल रेसिपीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आळूवडीचा फुल व्हिडिओसुद्धा आहे. तुम्हाला हवं असल्यास तिथं जाऊन फुल रेसिपी डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि आळूवडी आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा.